अकोल्यात महापालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार यावर सस्पेन्स कायम आहे। भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याने राजकीय हालचालींना नवा वेग आला आहे। अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या हालचालींना आज नवं वळण मिळालं आहे। भाजपचे बंडखोर आणि अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट घेत सुमारे 20 मिनिटे चर्चा केली। या भेटीमुळे महापालिकेतील समीकरण बदलण्याची शक्यता वाढली आहे। याआधी काँग्रेस, AIM तसेच अजित पवार आणि शरद गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली होती। या बैठकीत भाजपला रोखण्यासाठी संभाव्य आघाड्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र या बैठकीला उद्धव ठाकरे गटाची शिवसेना अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे। अपक्ष नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्ह असताना पवित्रकारांच्या भेटीमुळे सत्ता स्थापनेच्या गणितात नवा फॅक्टर जोडला गेला आहे। अकोल्यात सत्तेची किल्ली कुणाच्या हाती जाणार याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। साहेबांनी बोलवलं होतं मला, ते म्हणत की तुम्हाला अकोला शहरासाठी डेव्हलपमेंटसाठी आम्ही तुमचा चेहरा इच्छित आहे, तर ते एक अकोला शहराच्या डेव्हलपमेंटसाठी एक मोठं पद देतो म्हणतात आणि तशीच इच्छा सर्वांची आहे आमच्या एरियातल्या नागरिकांची। जर अकोला शहर सुधारायचं असेल तर काही ना काही आवश्यक आहे, तर तेच एक मोठं पद देतो म्हणतात म्हणून त्या हिशोबाने चर्चा झालेली आहे। आता बोलतो ते समोर सर्वांची। आंबेडकर साहेबांचं हे स्टेटमेंट आहे यापूर्वी की भाजपला शहर जर सुंदर करायचं असेल तर भाजपच्या दूर राहूनच होऊ शकतं, का तशा पद्धतीची चर्चा झालेली आहे? हो, चर्चा झालेली आहे आणि आता डेव्हलपमेंट जे आहे ते करायचंच आहे। अकोला शहर हे जे आहे स्वच्छ शहर, सुंदर शहर बनवायचं आहे आणि काही प्लॅन आहेत आमच्या याच्यात, ते करू। तर चान्स भेटला आणि चांगलं जर मोठं पद भेटलं तर मी अकोल्याचं नक्की स्मार्ट सिटी करून दाखवणार। भाजपकडे जाणार नाही हे आता स्पष्ट होते आहे। भाजपकडून अजून काही आलेलं नाही आहे, सध्या काही आणखीन आलेलं नाही आहे। आलं तर सांगा, त्यांच्याकडून काही आलेलं नाही।